महाराज त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या चरणी वंदन करून आजच्या पवित्र भूमीमध्ये उभा आहे आपण ही स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी, ही क्रांतीची भूमी। आज सांगायला मला अतिशय आनंद वाटतो। जी गोष्ट आणि जी घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येणार होती ती घोषणा फक्त औपचारिक करण्याचं बाकी आहे, कारण पत्रकारांना लक्षात आलंच असेल का कुठल्या उमेदवारासंदर्भात आणि पाठिंब्या संदर्भात ती घोषणा होणार। पण सर्वात महत्वाचं म्हणजे ही भूमिका जय बाबाजी भक्त परिवारानं का घेतली हे आपल्या समोर नमूद करणं आणि विशद करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे का जय बाबाजी भक्त परिवार गेल्या जवळपास सामाजिक काम असो धार्मिक काम असो हे काम करत असताना बाबाजीच्या समोर काय देश राष्ट्र हे मजबूत कसं होईल, आपली भारतीय संस्कृती मजबूत कशी होईल हे सर्व कार्यातून कृतीतून बाबाजींनी केलेलं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की 2009 ला बाबाजीने अपक्ष निवडणूक लढवली। काय गरज होती बाबाजीने निवडणूक लढवायची? आपण जर सर्वांना बघितलं परंतु बाबाजीचे उत्तराधिकारी म्हणून आज जवळपास महाराष्ट्राच्या बाहेर 60 आश्रम आहेत, हजारो एकर शेती आहे, गुरुकुले 9 गुरुकुल आणि याचे जवळपास 5 ट्रस्ट हे पब्लिक ट्रस्ट आहे। ही जी सगळी संपत्ती असेल आमचे काही पत्रकार मित्रांनी सर्व दाखवलं पण या अगोदर मी सर्वांचा धन्यवाद देतो। आपल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा माहीत झालं की वैभवशाली परंपरा ही परमपूज्य बाबाजीची आहे आणि ते समर्थपणे आणि सामर्थ्यपणे हे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज बघत आहे। ही सर्व संपत्ती असेल, सर्व शेती असेल, हे पब्लिक ट्रस्ट आहे, जेवढा अधिकार आहे तुमचा आमची सगळ्यांची संपत्ती आहे, हे काही बाबाजींचं नाही। पण राजकारण या विषयामध्ये 2009 ला बाबाजींनी ज्यावेळेस लोकसभा लढवली त्याही वेळेस देव देश धर्म या सर्वांचा विचार करून बाबाजींनी निवडणूक लढवली। त्यावेळेस सुद्धा हेतू मोठा होता। आपल्या सर्वांना माहिती 10 वर्षापूर्वी मोठा प्रश्न होता तो म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचाराचं प्रचंड प्रमाण उकळलेलं होतं। त्यासाठी बाबाजी असन, अण्णा हजारे असतील, रामदेव बाबा असतील, तत्सम असे अनेक संबंध भारतभर तो भ्रष्टाचाराचा विषय निघाला आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी सत्तेसाठी नव्हे सत्तेसाठी घोषवाक्य होती निवडणूक बाबाजींनी लढवली होती। हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो। 2014 ला बाबाजींनी निवडणूक लढवली नाही, पण देशाला एक सक्षम पंतप्रधान पाहिजे, सक्षम नेता पाहिजे की ज्यांच्या हातामध्ये देश दिल्यानंतर देश प्रगतीपथावर जाईल, देशाच्या सर्व काही ज्या समस्या असतील त्या सुटतील असा विश्वास त्यावेळेस सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवून परमपूज्य बाबांनी 7 मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट केलेले आहे। 2019 ची निवडणूक गेल्या वर्षभरापासून तयारी करत असताना प्रश्न असा आहे, पहिला आपण आत्ता बोलले राजेंद्र पवार साहेब, तुम्ही असं म्हणले की नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी हर्षवर्धन जाधवांना निवडून द्या, म्हणजे काय समजायचं? भूमिका स्पष्ट आहे। मी अगदी 2009 पासून उल्लेख केलेला आहे। बाबाजींची विचारधारा देव देश आणि धर्म आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाव यासाठी घेतलं का राष्ट्र आणि देश हितासाठी त्या ठिकाणी कोणी जरी अजून असलं त्या पद्धतीने जर काम केलं तर त्या ठिकाणी परिवार त्यांचं नाव घेईल, त्यांना ताकद देईल, यामध्ये कुठली शंका नाही आहे। हो आहे ना, ते मजबूत नाही करत नरेंद्र मोदी साहेबांच्या हात नाही ते मजबूत करतात यामध्ये दुमत नाही। पण जवळपास 20 वर्षापासून बाबाजी परिवाराने सातत्याने साथ दिलेली आहे आणि या संदर्भातील जवळपास महिन्याभरापासून सर्व परिवाराची पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील जी काही चर्चा चालू आहे, जे सर्वे केलेले आहे त्यामध्ये गठबंधनामधील जे अधिकृतपणे आपण जे विचारताय या ठिकाणी आमचं मतदान त्या ठिकाणी वाया जाऊ नये त्या ठिकाणी असा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जर ताकद दिली जय बाबाजी भक्त परिवारांनी तर आजची परिस्थिती अशी आहे की सभागृहामध्ये नक्की जातील। त्यामुळे या सर्व विकासासाठी पूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय परिवारांनी घेतलेला आहे। आता हे तर आमच्यापेक्षा पत्रकार म्हणून आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर माझ्यापेक्षा आता उमेदवार पण सांगतील त्या ठिकाणी कुठले असे ठोस कामं किंवा विकासाची कामं या संभाजीनगर जिल्ह्यात मतदारसंघात जे काही आश्वासन वेळोवेळी परिवाराला किंवा बाबाजींनी दिलेलं आहे ते काही फार झाले नाही असं दिसलं त्याची निष्पत्ती जी आहे, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। नाही ही परिवाराची भूमिका म्हणजे त्यांच्या जे काही इथं चालते त्यांच्या मार्ग ज्या भूमीमध्ये आपण उभे आहे
या ठिकाणी इकडची गाडी इकडे सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय होत नाही, पहिली गोष्ट आपण समजून घ्या. नाही, अगदी बरोबर, आपला प्रश्न योग्य आहे. महाराज सध्या ओझरला आहे. इथं पाडव्याचा जवळपास 13 तारखेला समाप्ती होईल. गुढीपाडव्याचा त्या ठिकाणी वार्षिक प्रोग्राम असतो, त्या ठिकाणी हजारो भक्त अनुष्ठानला बसलेला असतात, त्यामुळे बाबाजी सुद्धा अनुष्ठानला बसलेले आहे. असं होणार नाही याच्यासाठी, कारण या व्यासपीठावर बसलेले संस्थेचे सचिव असतील, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय समिती असतील, कारण हा काही पक्ष किंवा अशी कुठली संघटना नाही तर त्या ठिकाणी विस्कळीतपणा वक्तव्यात येणं, हा गेल्या 30 वर्षापासून हे एकसूत्रीपणे काम चालतं. ते जे सांगतील तेच होतं अंतिम, दुसरं या ठिकाणी परिवारामध्ये होत नाही. हा काही कुठं पक्ष किंवा संघटना नाही. वेगवेगळे वक्तव्य, वेगवेगळे स्टेटमेंट येण्यासाठी आता परिवाराला ज्या पद्धतीनं आश्वासन चर्चा झाल्यानंतर ते पण येऊन गेले, त्यांनी पण चर्चा केली, हे पण आपल्याला माहित आहे. चर्चा केल्यानंतर जे समाधान हर्षवर्धन जाधवाकडून मिळालं परिवाराला, ते समाधान निश्चित ते देऊ शकले नसेल, त्यामुळे हा निर्णय झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं जात म्हणून नाही, सगळ्यात पहिला विषय तर असं तर राष्ट्र समोर, राष्ट्रहितासाठी सातत्याने तोच विषय आम्ही मांडतो, त्यामध्ये दुमत नाही. राष्ट्रहितासाठीच, राष्ट्रहिताच्या बरोबर संपूर्णपणे या संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग असेल ते भरून काढण्यासाठी ते आणि आम्ही एकत्र येऊन काय करू शकतो त्यासाठी हा निर्णय झालेला आहे. नाही, असं आम्ही म्हटलंच नाही ना. आणि ते उमेदवार राष्ट्रद्रोही नाही, ते उमेदवार चांगले म्हणूनच याच्या अगोदर वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. नाही, बदल्याची भावना आहे बघा. तर आपल्या माहिती 2014ला बाबाजी परिवाराने रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून साहेबांचं काम केलेलं आहे. ते पण पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठीच काम केलेलं आहे. हे सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. अशा प्रकारे बघा, या व्यासपीठावर तो ज्या भूमीमध्ये आपण उभा आहे ही संतांची भूमी आहे. इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं भेदाभेद आम्हाला मान्यच नाही इथं. त्यामध्ये इथं जे काम चालतं परिवारामध्ये सर्व धर्मातील, सर्व जातीतील सर्व मंडळी आहेत. त्यामुळे आपण असं विशिष्ट कोणाच्यासाठी किंवा कोणाला दबाव येऊन असा पूर्ण निर्णय होत नसतो. परिवारामध्ये परिवारात एकच निर्णय होत असतो, परिवार आणि बाबाजीचा आदेश अंतिम. आपके निर्णय से शिवसेना नाराज नहीं हो जाएगी? इतना बड़ा निर्णय जो ले रहे हैं, नाराजगी की तो बात नहीं. इसके पहले भी तो काफी सालों से उनको जो है ना सपोर्ट करते आए. नाराजगी की कोई बात नहीं जो है, उनसे भी तो काफी अच्छे संबंध है, ऊपर तक संबंध है. इसके लिए नाराजगी की कोई बात नहीं. इसके पहले भी जो विधायक होंगे या एमएलए होंगे उनको जो सपोर्ट किया है हम लोगों ने, सभी जगह, नासिक हो, जलगांव हो, दुलिया हो, संभाजीनगर हो, सब जगह सपोर्ट किया है. और उनके जो पक्ष प्रमुख उनको भी पता है, इसलिए नाराजगी की कोई बात नहीं उसमें. आजचा निर्णय फक्त हा संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघाचा आहे. 6 मतदारसंघाचा निर्णय याच पद्धतीनं जी राजकीय कमिटी ती घेईल आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ते डिक्लेअर करतील. हिंदू मतांची मतविभागणी होणे म्हणून महाराजांनी उमेदवारी भरला नाही, अर्ज भरला नाही. आणि मग आता समजा अशा पाठिंबा दिल्याने किंवा आता जी भूमिका घेत आहे त्याच्यानं मतविभागणी होणार नाही असं वाटतं. हिंदू मताची विभागणी होणे आपण जे वाचलं त्या दिवशी जी संभाजीनगरला पत्रकार परिषद झाली, हा त्याचाच पुढचा टप्पा आहे. आता जो यांना पाठिंबा दिला असंही ज्यावेळेस हिंदू मताची विभागणी होऊ नये, बाबाजी उभे राहिले असते तर 3 उमेदवार होत होते. सर्व परिवारांनी सगळा निर्णय घेऊन आजच्या स्थितीमध्ये आपली जी वोट बँक आहे की कोणासोबत दिल्यानंतर त्याचं राजकीय चित्र काय होईल, खऱ्या अर्थाने यश कोणाला येईल आणि यश आल्यानंतर त्याचं संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांना त्याचा फायदा काय होईल हा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. सर्वच भक्त मंडळींचे धन्यवाद व्यक्त करतो. राजकारणाच्या शुद्धीकरणाची जी मोहीम बाबाजींनी आखलेली आहे त्या मोहिमेस मी पात्र आहे. अशा पद्धतीने हा पाठिंबा जो दिलेला आहे, मला असं वाटतं की निवडणूक तर अजून पुढे आहे, परंतु आजच कुठेतरी नैतिकदृष्ट्या माझा विजय झालेला आहे असं परमपूज्य बाबाजींचे आशीर्वाद मिळणं ही मला असं वाटतं
वाटतं आयुष्यातली एक खूप मोठी उपलब्धी आहे आणि ती उपलब्धी परमेश्वराने आज माझ्या झोळीत टाकली. मी आज एक खरं म्हणजे भिक्षुक माणूस आहे आणि भिक्षुक माणसाच्या पदरात एवढी मोठी परमेश्वराने जी एक देण टाकलेली आहे, मला असं वाटतं की ही खूपच अगदी मी माझ्या शब्दात नाही म्हणू शकत. मी खूप भयभरून आलेलो आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागे कुठलाही मोठा पक्ष नव्हता. माझ्या पाठीमागे तसं पाहायला गेलं तर कुठले मोठे नेते नाहीत, कुठली मोठी पार्श्वभूमी नाही. पण त्या ठिकाणी आज माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी बाबाजींनी हा जो पाठिंबा दिला, मी शतशः त्यांचं नमन करतो, शतशः त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि भक्त परिवाराला माझ्या वतीने मी एकच सांगतो की तुमच्या पायाच्या आशीर्वादाने निश्चितच मी खासदार होईल आणि खासदार झालो तर तुमच्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव राहील. हा मी या बाबतीमध्ये मी तुम्हाला बिलकुल शाश्वती या ठिकाणी देतो. आणि औरंगाबाद संभाजीनगर या परिसरातील या लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांना निश्चितच माझ्या या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी एवढंच सांगू इच्छितो की जो काही माझ्यावर बाबाजींनी विश्वास दाखवला, जो काही आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी निश्चितच सार्थकी लावेन. त्याची निश्चितच त्याचा मी मान राखेन. हा माझ्याकडनं माझी कुलस्वामिनी, माझ्या जाधव घराण्याची जी कुलस्वामिनी आमची जी देवी आहे, माहूरची देवी रेणुका माता, मी रेणुका माताची शपथ घेऊन या ठिकाणी आश्वस्त करतो की निश्चितच तुमचा कधीच ब्रह्मनिराश होणार नाही. जेवढं त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास तुम्ही टाकला त्या विश्वासाचं निश्चितच सार्थक मी करेन. धन्यवाद. यानंतर पत्रकार बांधवांना विनंती, या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर आपण विचार. मी हेच सांगेन की जसं मी मगाशीच म्हटलं की निवडणुकीचा युद्ध अजून बाकी आहे, परंतु त्याच्या अगोदरच शांतिगिरी महाराजांचा जो मला आशीर्वाद मिळाला, जो पाठिंबा मिळाला, मला असं वाटतं की हा माझा खरं म्हणजे नैतिक विजयच झालेला आहे. आणि त्यामुळे मी निश्चितच खूप प्रफुल्लित आहे. मला खूप मोठं समाधान आहे. आज ज्या हेतूने मी माझा पक्ष काढला, ज्या हेतूने मी माझ्या लोकसभेचा प्रचार करतोय, त्या हेतूला कुठेतरी एक अधिष्ठान मिळालं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि ते अधिष्ठान मला आज मिळाल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातली जी माझी भूमिका आहे, ती भूमिका आज पुन्हा एकदा मी स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेली आहे. 10% आर्थिक विकासावर आरक्षण देण्याच्या संदर्भामधली जी पंतप्रधानांची भूमिका आहे, त्या भूमिकेमुळे पंतप्रधानांना त्या ठिकाणी पुन्हा पंतप्रधान होण्याच्या संदर्भामध्ये पाठिंबा देण्याची भूमिका दिली आहे. ही भूमिका कुठलीही राजकीय हव्यासापोटी घेतलेली भूमिका नसून त्या ठिकाणी हा जो प्रिन्सिपली जो विषय झालेला आहे त्या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतलेली. आणि या ठिकाणी मला जो आज आशीर्वाद आणि जो पाठिंबा महाराजांच्या कृपाशीर्वादाने मला मिळाला, मला असं वाटतं की निश्चितच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप उपयोग होतो. अब्दुल सत्तार साहेब पण निश्चितच मला पाठिंबा देतील. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले, तिथं त्याला यश आलं नाही असं दिसतंय, पण निश्चितच अब्दुल सत्तार साहेबांना नक्कीच ते मला मदत करतील, ते मला आशीर्वाद देतील. शेवटी मी भिक्षुक आहे. मी मगाशी पण सांगितलं मी भिक्षुक आहे. माझ्या झोळीमध्ये जे टाकेल ते माझ्यासाठी शीर्षावरंद असेल. त्यामुळे जेही माझ्या झोळीत टाकतील त्यांना माझा झुकून नमस्कार. सरजी आपण मराठा आरक्षणाला राजीनामा दिला आमदारीचा, तर ते तुमच्याबरोबर आहेत का? मी असं फक्त मराठा समाजासाठीच नाही तर धनगर आणि मुस्लिम समाजासाठी सुद्धा राजीनामा दिलेला आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो राजीनामा आता मंजूर होऊन माझी आमदारकी रद्दबातल झालेली आहे, हे पण तुम्हाला मी माहितीच रद्द करून देतो. कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की राजीनामा मंजूर झाला नाही, पण तो मंजूर झालेला आहे. आणि आता मी माजी आमदार झालेलो, मी आता आजी आमदार नाही. त्यामुळे निश्चितच जो माणूस एखाद्या विषयासाठी आपली आमदारकीचा राजीनामा देतो त्यावेळेला स्वाभाविकपणे नैसर्गिक आहे की ज्या लोकांसाठी हे सगळं केलं आहे ते लोक स्वाभाविकपणे त्याच्यावर पाठीशी राहतात. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.